दुष्काळी मातीचा सुपुत्र, जनसेवेचा प्रामाणिक योद्धा पांडुरंग यमगर शेठ, चोरोची गावचे अभिमानास्पद सरपंच. कवठेमहांकाळ प्रतिनिधी. सन 1970 साली कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने आज आपल्या अथक मेहनती, प्रामाणिक कार्य आणि जनसेवेच्या भावनेतून संपूर्ण जिल्ह्याला आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. तो मुलगा म्हणजे पांडुरंग यमगर शेठ, चोरोची गावचे विद्यमान सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्पित कार्यकर्ते आणि कवठेमहांकाळ पूर्व विभागातील लोकप्रिय नेते. शेठ यांचा जीवन प्रवास हा केवळ व्यक्तिगत यशाचा नाही, तर दुष्काळी मातीशी झुंज देत सामान्य माणसाच्या आकांक्षांना बळ देण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सांगली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हमाली आणि दिवाणजीची कामे करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. 1994-95 पासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वतंत्र व्यापार सुरू करून त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात पाय रोवले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील समर्पण. 2007 साली महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय R.R. आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात प्रवेश करताच त्यांनी श्री संत सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. गाव व परिसरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून धार्मिक सांस्कृतिक वारशाचे जतन केलं. 2010 मध्ये ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी टेंभू पाणी योजनेचा लाभ चोरोची सह परिसरातील अनेक गावांना मिळवून दिला. 2015 साली गावच्या सर्वांगीण विकासासाठी पांडुरंग यमगर शेठ आणि विद्यमान उपसभापती रावसाहेब पाटील यांनी एकत्रित येऊन प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध केली. तेव्हापासून आजपर्यंत गावातील ग्रामपंचायत आणि दोन्ही विकास सोसायट्यांच्या निवडणुका सातत्याने बिनविरोध होत आहेत. ही शेठ साहेब आणि उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या लोकप्रियतेची, एकतेची आणि स्वच्छ व पारदर्शक कार्यशैलीची मोठी साक्ष आहे. 2023 पासून चोरोची गावचे सरपंच म्हणून कार्यरत असलेल्या शेठ यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्ते, पिण्याचे पाणी, मंदिर विकास, नाले सुधारणा आदी अनेक जनहिताची कामे पूर्ण केली. राष्ट्रवादी परिवारातील विश्वासू योद्धा. 2023 मध्ये सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने त्यांची निवड झाली. शांत स्वभाव, प्रामाणिकता आणि लोकाभिमुख कामकाज यामुळे कवठेमहांकाळ पूर्व विभागात त्यांची एक वेगळी राजकीय ओळख निर्माण झाली आहे. आजही अन्नदान, वृक्ष लागवड, सामाजिक सद्भावना आणि गरजूंच्या मदतीसाठी शेठ साहेब सतत सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यातून दिसते की खऱ्या राजकारणाचा अर्थ हा सत्ता नसून सेवा आहे. वाढदिवसानिमित्त. आज आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चोरोची गाव, कवठेमहांकाळ तालुका आणि सांगली जिल्ह्यातील असंख्य शुभचिंतक त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.